आलं नाहीये आणि मंचावर आपण व्हीआयपी डॅश मध्ये पाहू शकतायत माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आहे ठाणे जिल्हा माननीय दयानंदजी चोरगे साहेब, त्यांच्यासोबत सचिनजी शिंगडा साहेब आणि दिग्गज व्यक्तिमत्व. बॉलिंग मार्कवर विकास मात्र आलाय. त्याचबरोबर यंग अँड डॅशिंग बाळू जाधव यांचे निकटवर्ती मित्र दीपक पाटील यांनी सुद्धा स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धा मोठी करण्याचं काम केलंय. धावसंख्या मोठी आहे, 57 धावा झाल्यात, फक्त 11 धावा, 46 धावा, 11 बॉल. या 5 बॉल मध्ये 4 षटकार आले तर आशा निर्माण होईल. ठोकेल का फलंदाज, रोखेल का गोलंदाज. काय बॉल आउट स्विंग केलाय, सुपर बॉलिंग यार. चेंडूला हवेमध्ये टर्न करतोय. असे टर्न बॉल करायचे ते निवृत्ती पाटील, देवगर आणि अमोल पाटील तेव्हा सुद्धा विकेट किपर असायचे युवा क्रांतीमध्ये खेळताना. आणि निवृत्ती पाटीलचे अनेक किस्से, अनेक रेकॉर्ड अमोल पाटील आम्हाला नेहमी सांगत असतात. बघूया गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर विकास, सुपर बॉलिंग. कॅचला संधी, परंतु या ठिकाणी कॅच होणार नाहीये. 2 धावा रोखतील का, 1 धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थ्रो केला. इथे मात्र पहिला 15 धावची विकेट मिळेल का, तर नाहीये. धाव पूर्ण झालेली, 2 धावा कंप्लीट. चांगला प्रयत्न होता अमोल पाटीलचा. विकेट किपर शॉर्टलेगला जाऊन चेंडू फील्ड करून थ्रो मात्र केला आणि धावसंख्या फलकावर मात्र पोहोचते ती 13 वर. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पाहता पाहता 3. 9 बॉल मध्ये धावसंख्या झाली ती 13. अजूनही पाहिलं आपण 9 बॉल येणं बाकी आहे आणि टार्गेट राहील ते 44. 3 षटकार लगातार आल्याशिवाय आशा राहणार नाही मॅचवर. बघूया काय घडेल. हवेमध्ये बॉल, कॅच पकडला गेलाय. 1000 रुपये पारितोषिक मिळते गोलंदाज विकासला. उपाध्यक्ष आर्यन फाउंडेशनचे रुपेश जाधव यांनी जाहीर केलंय. सामना चुरशीचा आहे, सामना रंगतदार आहे, परंतु मॅच 1 साइड झिडके संघानं खेचायला सुरुवात केली आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे अभिनय पाटीलची खतरनाक बॅटिंग, केदार पाटीलची बॉलिंग खतरनाक, बॅटिंग खतरनाक. प्रथमेशला गारद केलं पहिल्या ओव्हरमध्ये आणि वारेड संघाच्या तंबूमध्ये भयान शांतता आहे. किती बॉल किती, 7 चेंडू 38 धावा. भिवंडी रँकिंगला टॉपला मात्र पाहायला मिळते तर भिवंडी टेलिव्हिजनमध्ये पहिल्या रँकिंगला ती आर्यन झिडके टीम आहे, पहिल्या स्थानावर आहे अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचते.